पेपर चालू असल्यामुळे माझ्या केसांना काही धुवायला टाईम भेटला नाही, तर मग आज फायनली माझे सगळे पेपर झाले. तर मग मस्तपैकी केस धुवायचा टायमिंग आला होता. रात्रीच केसांना तेल वगैरे लावलं आणि सकाळी मग मी अंघोळ केली आणि मस्तपैकी केस धुतली. तर खूप भारी केस झाली होती आणि केसांमध्ये तर माझ्या एवढा डॅन्ड्रफ झाला आहे ना की बास रे बास. पण घरचं काही रेमेडी मी यूज नाही करू शकत, कारण की जर का केस वगैरे गळायला लागली तर काही खरं नाही. मग मस्तपैकी मी सिरम वगैरे लावलं आणि केस एकदम शाईनी केली होती, कारण की हिवाळ्यामध्ये खूप केसांमध्ये डॅन्ड्रफ होतो आणि रफ केस होते, त्याच्यामुळे खूपच जास्त केस तुटतात. केसांना सिरम लावत होते तेवढ्यातच मला कचऱ्याच्या गाडीचा आवाज आला. मग काही पटकन कचरा टाकायला गेले, कारण खूप कचरा झाला होता. 2 दिवस काही कचराच टाकला नव्हता. पटकन कचरा टाकून आले आणि मग मी बाटल्या भरायला लागले होते, कारण की दीदीच्या रूममध्ये मी जार ठेवते. माझ्या रूममध्ये पाणी संपलं का मग मी दीदीच्या रूममध्ये येते आणि हा तांब्या मी घरून आणलेला आहे. ह्या तांब्यामध्ये पाणी पिलं ना मस्तपैकी माझी ताण भागती. तुम्ही पण तांब्यामध्ये पाणी पिता का? मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. मला जरा बाहेर जायचं होतं आणि आमच्या स्कूटीची लाईटच गेली होती. मग काय पटकन लाईट बसून घेतली आणि आम्ही निघालो होतो त्या दिशेने. तर कुठं गेलो तर हे आम्ही तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगणच, पण तिकडून आल्याच्या नंतर पाहू शकता माझ्या चेहऱ्यावरचा ग्लो. खरंच खूप मस्त स्किन झाली होती माझी. तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये मी त्याचं रहस्य सांगते. चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.